शीतले, राहुल पण तू मला एकट्याला सोडून जाऊ नको रे आजा. तुझ्या प्रश्नाचं उत्तर नाही माझ्याकडे शीतले. शीतले, आर्मीत जाणं माझं स्वप्न आहे. मला तो तिरंगा नेहमी खुणवत राहतो शीतले. पण मी गेलो तुझं काय होणार? तू माझी जबाबदारी शीतले. मावशी काय म्हणून तिचं ऐकलंच ना. तिच्या मायेचा हक्क कुणाकडे मागायचं तिनं? असं काय बोलताय तुम्ही? तिचं जसं एकाच्या आयुष्यावर हक्क होता तसं तुझ्या हक्काचं काय शीतलंय? तुझ्यावर असा दिसायला मला नाही समजणार शीतले. मी माझं पाय नाही हलणार इथनं शीतले. मी तुला नाही सोडून जाणार शीतले. मी नाही सोडून जाणार नाही. हे बघा, उठा उठा. हे बघा, बघा इथं माझ्याकडे बघा. भाऊजी, तुमच्यावर लग्न झालं ना तेव्हापासून तुमच्या सगळ्या गोष्टींवर माझा समान हक्क आहे. अर्धा अर्धा तुमच्या प्रेमावर, जगण्यावर आणि तुमच्या मरण्यावर पण. एवढी कमजोर असते ना तर तुमच्यावर लग्नच केलं नसतं. आणि मी प्रेम त्या आजावर केलंय ज्याचं डोळे नुसतं आर्मीचं नाव काढलं ना तरी चमकत्यात. तिरंग्याचं नाव ऐकून ज्याचा हात आपोआप सलाम मारतो त्या आजावर. तुम्हाला आपलं मानलं ना तेव्हाच माहित होतं तुम्ही तिरंगा घेऊन दुश्मनासमोर उभं राहणार, निधड्याच्या हातीनं दुश्मनाला भिडणार. तेव्हा मलाच इथं सगळं सांभाळायचंय. भाऊजी, पैसा, अडका, जमीन, जुमला हे तर कोणी बी मिळवू शकते, कोणी बी आपल्याकडून हिसकावून घेऊ शकते. पण एक गोष्ट जी कधीच कोणी आपल्यापासून हिरावून घेऊ शकत नाही ना ती म्हणजे आपली स्वप्न. मी तर तुमच्या आयुष्यात आता आले पण आर्मीचं स्वप्न हे तर तुम्ही जन्मापासून बघताय. अजिंक्य फौजी हीच तुमची खरी ओळख आहे आणि मला त्या ओळखीचा अभिमान आहे. मरण कुणाला चुकवता आलंय? कुणाला घरी बसल्या बसल्या येतं, कुणाला गाडी खाली चिरडून, कुणाला शेतात राबता राबता. पण ज्याच्या मरणाचा सोहळा होतोय असं भाग्य फक्त आणि फक्त फौजीलाच लाभतं. तुम्हीच मला म्हणायचं ना शीतले, 10 रुपयाच्या कपनात कोण बी गुंडळून जाते पण तिरंग्यात लपटून जायची शानच वेगळी असते. आता माझ्यासाठी पाऊल मागे टाकू नका फौजी. आपल्यासाठी जीव देणारा काय मोठा असतो. इक्याचं बलिदान हे आपल्यावर कर्ज आहे. त्या कर्जाची परतफेड कशी करायची? हा भाऊजी, उद्या कोणी बी तुम्ही कोण होता हा प्रश्न विचारल्यावर या प्रश्नाचं उत्तर देताना प्रत्येकाची मान उंचावली पाहिजे. असं काम तुमच्या हातनं घडलं पाहिजे. फौजी, तुम्ही बॉर्डरवर गेल्यावर मी नेट नाही तर संसार करी, पण जर इथं थांबलात ना तर मीच जाईन तुम्हाला सोडून. अजिंक्य, आमचे नाना म्हणतात
माणसानं काय बी करावं, पण दिलेलं वचन कधीच मोडू नये. तुम्ही भारत मातेला साक्षी ठेवून सगळ्या भारतीयांना वचन दिलं होतं त्यांच्या रक्षणाचं. मग आता ती कसम मोडून कसं चालल? त्या दिवशी फक्त तुम्हीच नाही तर तुमच्यावर मी बी कसम घेतली होती, आयुष्यभर तुमच्या पाठीशी उभी राहायची, तुमच्या वचनासाठी जगायची. भाऊजी, आता तुमच्यासाठी नाही तर माझ्या वचनासाठी तुम्ही बॉर्डरवर जायचं, तिरंग्यासाठी लढायचं. उठा भाऊजी, उठा. डोळं पुसा. आणि पुन्हा नव्यानं तीच कसम घ्या. भारत माता की